नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये मान्सून सर्वदूर पोहोचला असून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मान्सून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। काल दुपारी राज्याच्या बहुतेक जिल्ह्यामध्ये मान्सून पावसाने जोरदार हजेरी लावून पाणी केले। यामध्ये मराठवाड्यामधील अनेक जिल्ह्यामध्ये जोरदार मुसळधार पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले। तसेच इतर राज्यामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस काल पाहायला मिळाला। याबरोबरच आज भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या राज्याच्या हवामान अंदाजामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचे वातावरण होऊ शकते आणि कोणत्या जिल्ह्याला मुसळधार पावसाचा फटका बसू शकतो, चला तर मग आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, नैऋत्य मोसमी वाऱ्याने संपूर्ण राज्य व्यापले असून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये ढगांची दाटी होत आहे। आज म्हणजे 24 तारखेला कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे। कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा म्हणजे ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। राज्यामध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज देखील हवामान विभागाने आज जाहीर केलेला आहे। तसेच नैऋत्य मोसमी वाऱ्याने पुन्हा एकदा जोराचा वेग घेतला आहे। रविवारी 23 तारखेला संपूर्ण महाराष्ट्र या वाऱ्याने व्यापला आहे। राज्यामध्ये वेळेआधी दाखल झालेल्या मान्सूनने राज्य व्यापण्यास 8 दिवसांचा उशीर केला आहे। आता मान्सून सक्रिय होऊन दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। 2 दिवसांमध्ये गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश देशाच्या आणखीन भागामध्ये मान्सूनने प्रगती करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तसेच यंदा केरळसह महाराष्ट्रामध्ये वेळेआधी पोहोचणाऱ्या मान्सूनने महाराष्ट्रामध्ये 6 जून रोजी हजेरी लावली आहे। 12 जून पर्यंत खानदेश व पूर्व विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये प्रगती केली होती। त्यानंतर मात्र मान्सूनची वाटचाल मंदावलेली पाहायला मिळाली। बंगालच्या उपसागरावरून प्रवाह क्षीण असतानाच अरबी समुद्रावरून मान्सूनची वाटचाल देखील थबकली होती। याबरोबरच गुरुवारी 20 तारखेला तब्बल 8 दिवसांनी प्रगती करत मान्सूनने पूर्व विदर्भामध्ये चाल केली होती। शुक्रवारी 21 तारखेला मान्सूनने आणखीन चाल करत अमरावतीचा उत्तरेकडील भाग वगळता संपूर्ण विदर्भाचा प्रवास पूर्ण करत महाराष्ट्राचा बहुतांश भाग आपल्या छायेखाली घेतला होता। त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये उर्वरित छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार राज्य, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडसह उत्तर भारताच्या आणखीन काही भागामध्ये मान्सून दाखल होण्याची अगदी दाट शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे। तर मग अशा प्रकारे पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिला आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज हवामान अंदाजाबद्दलच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।